वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो इट्स सॅटर्डे आणि नेल्स करून झालेले आहेत अँड आय एम सो ऑब्सेस्ड विथ माय नेल्स राईट नाव. खूप सुंदर झालेत. मी पिंक ठरवलं होतं बट नंतर मग आत्मजा म्हणली की आपण थोडं मिल्की व्हाईट करूयात. सो आय वेंट विथ हर इन्स्टिंक्ट अँड इट्स लुकिंग सो प्रेटी. तर माझे केस ऑलरेडी खूप चंपू झालेत अँड आय वॉज प्लॅनिंग टू डू अ हेअरकट. सो आज जर मला वेळ मिळाला संध्याकाळी तर मग मी हेअरकट वगैरे करून येईन. आणि ॲज माय बर्थडे इज कमिंग ऑन मंडे, माय फ्रेंड्स आर प्लॅनिंग टू मीट टुडे इटसेल्फ. सो आज भार्गवी, सुशांत आज सगळेजण आले तर कोथरूडला येतील आणि विल हॅव सम फन. सो इट्स द सेम डे आफ्टरनून. मी आता डॉक्टरांकडे चालली आहे आणि मॉर्निंगमध्ये मला तनिष्कमधनं कॉल आला होता, कॅरेट लेनमधनं, बिकॉज मी ही रिंग घेतली आता रिसेंटली. सो दे वॉन्टेड टू सेलिब्रेट माय बर्थडे विथ देम. सो संध्याकाळी आम्ही तिथे केक कटिंगला आम्हाला तिथे बोलवलेलं आहे. सो मग मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला घेऊन तिथे जाणार आहे आणि विल गोन हॅव फन. आणि हा लिप कॉम्बो मी नवीन ट्राय केला. सो आताचं वेबसाईटमधनं मी लिप लायनर आणलं ना, ते आय यूज्ड विथ माय पिंक लिप ग्लॉस आणि इट्स लुकिंग सो प्रिटी. सो वी आर ॲट कॅरेट लेन आणि आता आम्ही सगळेजण असे छान केक काढणार आहोत. परत मला नको घेऊ. ये ना बाई, मग इथे केवढी जागा आहे, तुझा मुंडका दिसेल इथे. दुपारी पुण्यात इतका जास्त पाऊस पडला होता की आय हॅड टू कॅन्सल ऑल माय प्लॅन्स. त्याच्यामुळे मी भार्गवीला पण नाही भेटू शकले, मी सुशांतला पण नाही भेटू शकले आणि मी बाहेर गेले होते. सो मी येताना पूर्ण भिजून परत आले. भिजून आले तर आले. द मोमेंट आय एंटर्ड माय होम, माझी जी नेबर आंटी होती ती अशी होती, ए मिष्टी इकडे एक काम आहे. आणि मग मी म्हटलं की मावशी थांब 2 मिनिटासाठी, मी भिजली आहे, मी 2 मिनिटात फुल फ्रेश वगैरे होऊन थोडंसं सुकवून येते स्वतःला. आणि आय वेंट टू हर प्लेस आणि मग मला तिथेच गेल्यावरती कळते की ही लोक सगळी मुंजच्या रुखवताची तयारी करते. आणि मग ती मला म्हणली बस इथे काम कर माझ्यासोबत. आणि मग मी हेल्प केली तिला थोडीशी आणि मग नंतर मला डोक्यात आलं की अरे आपण ह्या सगळ्यांना उचलूयात आणि मग आपण ह्यांना घेऊन जाऊयात केक कटिंग करायला. त्याच्यामुळे मग हे सगळेच माझे चाइल्डहुड फ्रेंड्स, त्याच्यामुळे मग असं मी छान सुंदर चाइल्डहुड फ्रेंड्सचं रियुनियन केलं आणि मग मी सगळ्यांना सांगितलं की आपण कॅरेट लेनला जातोय आणि आपण तिथे केक कापतोय. इथे पण राहिलाय ते मिष्टीकडे मीनवाईल मी पिऊ आणि सेजलला पिकअप केलं अँड देन वी वेंट टू कॅरेट लेन. आणि केक कटिंगच्या वेळेला ह्या लोकांनी माझ्या चेहऱ्यावरती केक थापला आणि मला वाटते की ह्याच्यानंतर कॅरेट लेनवाले परत कधीच कोणाचाच बर्थडे सेलिब्रेट करणार नाहीत, कारण की आम्ही अख्खा केक अख्ख्या त्या स्टुडिओच्या आत, शोरूमच्या आत खाली सांडवला होता. आफ्टर ऑल द केक कटिंग अँड आफ्टर ऑल द केऑस वी डिसाइडेड की लेट्स गो टू बँगलोर कॅन्टीन अँड हॅव सम फूड. त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की रोजच आम्ही त्या पेगासिस पाशीचं बँगलोर कॅन्टीनला जातो, लेट्स गो समवेअर एल्स. त्याच्यामुळे मग हे नवीनच झालं इथे कर्वेनगरमध्ये बँगलोर कॅन्टीन बंगलो, जे की इट्स अ व्हेरी प्रिटी प्लेस. असे त्याने स्टार्टिंगला एंट्रन्सला गणपतीची मूर्ती आणि तुळशी वृंदावन वगैरे ठेवलेलं आहे. खूप क्यूट, खूप इंटरेस्टिंग, खूप छान आहे. आणि फूड थोडंसं ओकेश होतं, म्हणजे फूड काय एवढं काय आवडलं नाही आम्हाला तिथलं कम्पेअर्ड टू द बँगलोर कॅन्टीन टपरीवाला जे आहे, जे ओजी बँगलोर कॅन्टीन आहे. बट नाईस वाईब, नाईस प्लेस, छान मस्त चिल केलं आम्ही सगळ्यांनी अँड दॅट्स हाऊ आय एंडेड अप माय डे. हेअरकट झालेला नाहीये बिकॉज ह्या सगळ्या केऑसमध्ये मला वेळच नाही मिळाला. सो बघू आता उद्या सकाळी आपण जाऊयात. उद्या सकाळी मी चालले दगडूशेठच्या आरतीला, ती झाली की मगच मी हेअरकट करेन. गुड मॉर्निंग. सो सकाळी उठून दगडूशेठ बाप्पांचं दर्शन पण झालेलं आहे, आम्हाला आरती पण मिळालेली आहे आणि रिटर्न येताना मला माझा फ्लावर्स दिसला आणि मग मला आठवलं की वाय नॉट गिफ्ट युअर सेल्फ सम फ्लावर्स. त्याच्यामुळे मग मी रजनीगंधा आणि रोजेसचे असे 2 छान गुच्छे करून घेतले. अँड नाव हेडिंग टू हेअरकट. थोडासा इथे टचअप वगैरे देते. Received at
कसं दिसतंय? बंडू बंडू एकदम स्ट्रेट ठेवलेत समोरून मागून आणि पुढून फक्त फेस फ्रेमिंग दिलंय. छान दिसतंय ना? आवडलं तुला? मला ते पुढचं फेस फ्रेमिंग आवडतच दरवेळेला. मागून बघू. हृदय हातात आलं माझं. हृदय आहे तुला? आहे, इतकी पण कठोर नाहीये मी. हा गो त्याला मी सुशी ट्राय करणार डायरेक्ट ट्राय. छान आहे हे का? कुठले चिकन आहे का? प्रॉन्स वाले छान लागतंय. माझं श्रावण चालू मी पायाच जायला बाजूला क्रेझी आहे भाई हे. आवडलंय मला. घाल अजून हात मध्ये मध्ये. जमते जमते अनन्या. अरे उडू नको भाई. कभी जा रहे देवाला जाताना असे गाणं लावतो का आपण? राहू दे आता. बंदच कर. थांब, हळू घे हळू घे हळू घे. इथेच आहे हे बघ. आत घालायची गाडी ते. कसले मस्त फिरतात. हेच मंदिर आहे का? हो पण बंद का आहे हे मंदिर? बंद आहे. नाही चालू आहे, चालू आहे, चल. One more toxic buying. घेऊन टाकू हा. आवडलं ना? छान आहे. करायचं फायनल? करू पे? कर ना. नाही मेन म्हणजे आपण 1 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा ते एक्झिबिशन मध्ये बघितलेला होता. त्याच्यावरनं मग आम्ही ते लक्षात ठेवून आलो. नाव लिहिलं होतं त्याच्यावर. शेवटचा पीस होता तो. येतच नाही म्हणून हे असं टॉक्सिक बाईंग करायचं का? कांदे बटाटे घ्यायला गेलोय आणि कपडे घेऊन आलोय. हे टॉक्सिक बाईंग नाहीये, हे वाईज बाईंग आहे. वाईज बाईंग अच्छा, असं गेलोय आणि घेऊन आलो. मिळालं ना मग ते वाईज बाईंग असतं. गुड मॉर्निंग, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो माझा आवाज बसला आहे कारण मी जस्ट आत्ता झोपेतून उठलेली आहे आणि इट्स माय बर्थडे टुडे. सो द फर्स्ट एव्हर थिंग मी आज करणार आहे दॅट इज दगडूशेठला जायचं आहे. आपल्याला अभिषेक करायचा आहे. मग सारसबागचा गणपती करायचा आहे. मग महालक्ष्मी करायची आहे. अँड देन आपण घरी येणार आहोत. सो बर्थडेच्या दिवशी मी खूप अशी लोकी असते, घरीच असते, निवांत असते. सगळी लोकं घरी येतात, भेटतात, चिल करतात. सो आज आपण एकदम चिल करणार आहोत. मी सुट्टी काढली ऑफिसला आणि मी आराम करणार आहे आज. सो येस, लेट्स गेट यू थ्रू द डे. बड्डे असा असला पाहिजे. हॅपी बर्थडे म्हणे. थँक्यू. असा सुखासुखी बड्डे पाहिजे मला आयुष्यात रोज. तिखट हवी अजून? पिऊला नंतर वरनं तिखट मसाला टाकून द्यायचा. बाकी परफेक्ट आहे ना? मस्त झाली. माझी
हे 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 हे